फोटो देतो तुम्हाला. तिला आंबा अभी पहुंच गया। आंबा आवाज आया आता इकडं कधी कधी उशीर वाजतो. मोबाईल एक मिनिट. आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आवाहन करावं कारण आज खऱ्या अर्थानं मतदानाचा दिवस उजाडला. आपल्या देशामध्ये सध्या लोकशाहीचं एक निवडणुकीचं वारं सुरू आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये 14 टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि ज्याच्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मी आजच्या निमित्ताने एवढंच आवाहन करेल की देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली ही निवडणूक आहे. कारण हे देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे. ही कुठल्याही नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची किंवा स्थानिक पातळीवरची निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून कुठलाही कंटाळा न करता आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे. देशाचे पुढचं भविष्य कसं असणार आहे, देशाचे आर्थिक धोरण कसे असणार आहे, परराष्ट्र धोरण कसं असणार आहे, कृषी धोरण कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुणीही याच्यामध्ये कंटाळा न करता, उन्हाची परिस्थिती आहे, पावसाचंही अनेक ठिकाणी वातावरण आहे, परंतु तरी आपण सर्वांनी पुढे यावं आणि मतदान करावं असं आव्हान मी देशामध्ये कुणाचं वातावरण चांगलं आहे, इंडी की एनडीए? एनडीएने 400 पारचा नारा दिला आहे, पूर्ण होईल? जसं तुमच्या मनात प्रश्न आहे तसा माझ्याही मनात प्रश्न आहे. 4 जूनला याच्यावर उत्तर मिळेलच याची मला खात्री आहे. तर आपण जर बघितलं तर आपल्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी भाजपाने तुम्हाला विरोधाची भूमिका घेतली. काहीसं तुम्हाला मतदान करताना, उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करताना कन्फ्युजन होतं का किंवा त्या नाही, असं कुठलंही कन्फ्युजन किंवा संभ्रमावस्था माझ्या मनामध्ये नाही. माझी भूमिका एकदम स्पष्ट पहिल्या दिवसापासून होती. त्यावेळेसही आम्ही उमेदवारी करत असताना अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्यावेळेस सगळ्याच पक्षाच्या लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली होती आणि ती त्याच निवडणुकीपुरती नव्हे तर त्याच्या आधीही जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांच्याही निवडणुका विधान परिषदेत झाल्या त्यावेळेस सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला सातत्याने मदत केलेली आहे. त्याचं कारणच हे होतं की आमच्या परिवाराने कायम राजकारणाला राजकारणापाशी ठेवण्याचं काम केलं. निवडणुकीपुरतं राजकारण करायचं, निवडणूक झाली की आपण सगळे एक आहोत अशा पद्धतीने आपण काम करण्याची भूमिका आजपर्यंत ठेवलेली आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की तशी कुठलीही संभ्रमावस्था माझ्या मनामध्ये नाही. काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं. पाहिलं तर विशाल पाटील या युवकांना कुठेतरी काँग्रेस न्याय देऊ शकत नाही असा आरोप त्या युवकांनी केला. कसं पाहता काँग्रेसच्या या सगळ्या? निश्चितच वाईट वाटतं ज्यावेळेस सांगलीमध्ये विशाल पाटलांसारखं असेल किंवा कोल्हापूरमध्ये बाजीराव खाडेंसारखा राष्ट्रीय सचिव राहिलेला आमचा युवक काँग्रेसचा सहकारी असेल, इकडे राष्ट्रीय सचिव राहिलेली उत्कर्षा रुपवते असेल, असे जे सहकारी आहेत त्यांनाही या निवडणुकीच्या माध्यमातून